रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार हा देश चालतो। संविधानाला खऱ्या अर्थाने अभिप्रेत असलेली समता या देशात अजून प्रस्थापित झाली नाही। संविधानाची अंमलबजावणी होत नाही। संविधानानुसार ज्या 47 जमातींची यादी महाराष्ट्रामध्ये एसटीची आहे त्या 36 नंबरला धनगर आहे। परंतु इथल्या व्यवस्थेने धनगर समाजाला स्वातंत्र्यानंतर या आरक्षण रूपी अमृताच्या लाभापासून वंचित ठेवलंय। हे आरक्षण कैद करून ठेवलंय। या धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाचा मुक्ती संग्राम हा लढा 17 सप्टेंबर पासून आम्ही जालन्याच्या क्रांतीच्या आणि आंदोलनाच्या भूमीतून सुरू केलाय। या लढाईचा पुढचा टप्पा हा मुंबईच्या आझाद मैदानामध्ये होणार आहे। ज्या पद्धतीने हे आरक्षण कैद केलंय या आरक्षणाची मुक्तता आझाद मैदानातून होणार आहे। आणि या आझाद मैदानामध्ये ज्या पद्धतीने जालन्याच्या क्रांतीच्या भूमीमध्ये राज्याच्या प्रत्येक भागातून धनगर बांधव आमचे मल्हार मावळे अहिल्यामाईंच्या लेकी तनमन धनानं ताकदीनं आल्या आणि हा लढा एक ऐतिहासिक लढा केला। याच लढ्याचा शेवट ऐतिहासिकरित्या व्हावा, आमच्या लेकरा बाळांचं कल्याण व्हावा म्हणून सगळ्यांनी या लढ्यामध्ये सहभागी व्हावं म्हणून आम्ही राज्यभर फिरतोय। आज नांदेड या ठिकाणी आलोय। नांदेडमधील सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी हा प्रण केलाय की हा धनगर जमातीच्या एसटी आरक्षण लढ्याच्या इतिहासातील शेवटचा लढा असणार आहे। देवेंद्र फडणवीस यांनी 2014ला लाखो बांधवांच्या समोर जाहीरपणे सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आलो तर पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो। लिखित सुद्धा त्यांनी दिलं होतं। या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेस पंढरपूरला आले होते त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की या अगोदरच्या राज्यकर्त्यांनी धनगरांचा वापर फक्त सत्तेपुरता केला, मतं वापरली। आम्ही सत्तेत आलो तर तुमचा प्रश्न सोडवतो। म्हणून आज राज्यात आणि देशात यांची एक हाती सत्ता आहे। त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे। गेल्या 10-11 वर्षापासून आमचे या शब्द चल पुन्हा फसवणूक करत आहे। आता फसवणूक करण्याची फडणवीसांना आणि मोदींना संधी नाही। बाप दाखवणं तर श्राद्ध घाल या पद्धतीनं आता त्यांना एकतर सांगावं लागेल की जे 36 नंबरला आहेत ते तुम्ही नाही, तुम्हाला देता येत नाही। आम्ही तुमची निवडणुकीला चॉकलेट देऊन चुनावी जुमला म्हणून तुमची फसवणूक केलेली आहे। एकतर धनगरांची माफी मागावी लागेल, नाहीतर त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे धनगरांच्या उपकाराची जाणीव ठेवून एसटी आरक्षण अंमलबजावणी करावं लागेल। आमच्या लेकराबाळांच्या हातामध्ये एसटीचं प्रमाणपत्र द्यावं लागेल। आंदोलन जालन्यातून आम्ही निघणार। 21 तारखेला मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जाणार आहोत। आणि जोपर्यंत फडणवीसांनी महाराष्ट्रातल्या 2.5-3 कोटी धनगरांना दिलेला शब्द पाळून आमच्या लेकराबाळांच्या हातामध्ये एसटीचं प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरू राहणार आहे। हैदराबाद गॅजेटचा आणि धनगरांच्या आरक्षणाचा काही संबंध येत नाही। आमचा जो एसटीची यादी आहे 47 जमातींची त्याच्यामध्ये 36 नंबरला आम्ही आहोत आणि त्या आम्ही मागतोय। मुळात धनगर या देशातील नाही तर या जगातील आदिम जमात आहे। मूळ आदिवासी आदि म्हणजे सुरुवातीचा आणि राहणारा, तर या जगात माणसाचा उत्क्रांतीमध्ये पहिला व्यवसाय जो होता हा पशुपालनाचा होता आणि ते पशुपालन करणारे आजचे धनगर आहेत। म्हणजे आम्ही आदिवासी आहोत, आदिम आहोत हे सिद्ध करण्याची किंवा दाखवण्याची गरज नाही। म्हणूनच बाबासाहेबांनी आम्हाला त्या एसटीच्या अनुसूचित जमातींच्या यादीमध्ये 36 नंबरला टाकलंय आणि त्या यादीनुसार आम्ही 36 नंबरला आहोत, ते द्यावं, त्याची अंमलबजावणी करावी ही आमची मागणी आहे। जालना ते मुंबई अंतर आम्ही आमचं शक्तीस्थळ राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थळ चौंडी आणि या महाराष्ट्राचं कुलदैवत आमच्या आराध्य शक्तिदाता खंडेरायाच्या चरणी जेजुरीला नतमस्तक होऊन आम्ही मुंबईकडे मार्गक्रमण करणार आहोत। जालन्यातून निघताना आता आमचं ज्या समाज बांधवांच्या प्रतिक्रिया राज्यभरातून येतात, जे नियोजन समाज बांधवांचं चाललं त्यानुसार किमान 2000 गाड्या या जालन्यातून आम्ही निघताना असणार आहे। आणि मुंबईमध्ये ज्यावेळेस आम्ही पोहोचू तर या गाड्या मोजणं फडणवीसांना आणि त्यांच्या यंत्रणेला शक्य होणार नाही। सकल धनगर समाजाच्या वतीनं आज दीपक भाऊ बोराटे आमच्या नांदेडमध्ये आले होते। 21 जानेवारीला मोठ्या प्रमाणामध्ये धनगर समाज मुंबई या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येनं आमचा समाज मुंबईला जाणार आहे आणि सर्व समाजांना हात जोडून विनंती आहे की दीपक भाऊ बोराटे याला पाठिंबा देण्यासाठी नांदेड जिल्ह्यामधून सर्वात जास्त धनगर समाजानं मुंबईकडे जावं ही सर्वांना विनंती करतो, आवाहन करतो। दीपक भाऊ बोराळे आले होते। आमची बैठक झालेली आहे आणि त्यांनी सांगितलेले भव्य दिव्य
असाच मागेही काढलेला आहे. आपण मोर्चे आंदोलनं केलेली आहेत आणि आता मुंबईला पण तसंच मोठ्या प्रमाणात होईल. आणि आमच्या नांदेड जिल्ह्याच्या वतीने महिला सुद्धा लाखोच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत तिथे. आणि आमचा खूप मोठा भव्य दिव्य असा तिथं आंदोलन किंवा मोर्चा असं होणार आहे.